नमस्कार. आज 12 डिसेंबर माननीय श्री शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या आई शारदाबाई गोविंदराव पवार यांचा जन्मदिन. ज्या माऊलीच्या नावाने आपल्या शाळेला ओळख, आदर आणि अभिमान लाभला, त्या शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या सहनशीलतेची आणि मातृशक्तीच्या तेजाची आज आपण एक छोटीशी ओळख करून घेणार आहोत. त्यांच्या कार्याची महासमुद्रासारखी व्यापकता काही मिनिटात शब्दात मावू शकत नाही, पण तरीही उपलब्ध माहितीच्या आधारावर शारदाबाई गोविंदराव पवार विद्यालय करंजखोप तर्फे त्यांच्या स्मृतीला सादर केलेला हा एक विनम्र आदरांजलीचा प्रयत्न. शारदाबाई गोविंदराव पवार यांचं आयुष्य म्हणजे संघर्षातून उमललेलं एक तेजस्वी उदाहरण. कोल्हापुरातील पन्हाळगडाच्या जवळ गोलिवडे गाव आहे. या गावातल्या कृष्णराव भोसले आणि लक्ष्मीबाई भोसले या दाम्पत्याला 12 डिसेंबर 1911 रोजी मुलगी झाली. तिचं नाव शारदा अर्थात शारदाबाई. 2 थोरल्या बहिणी, त्यापाठोपाठ शारदाबाई आणि सर्वात धाकटा भाऊ अशी त्यांच्या कुटुंबाची रचना होती. मोठी बहीण कमलाबाई यांचा विवाह श्रीपतराव उर्फ काकासाहेब जाधव यांच्याशी झाला होता. कमलाबाईंच्या निधनानंतर त्यांची मुलगी प्रमिलाची जबाबदारी भोसले कुटुंबावर आली आणि शारदाबाई त्यांच्या आई व भावासोबत काकासाहेबांकडे राहायला गेल्या. याच काळात शारदाबाईंच्या वडिलांचं निधन झालं. त्या व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगमध्ये इंग्रजी 4थीत होत्या आणि शिक्षणात तल्लख होत्या. काकासाहेबांनी आणि शाहूंनी मिळून त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्यात पाठवले. 1919 ते 1926 या काळात रमाबाई रानडे यांच्या सेवा सदनमध्ये त्या राहत होत्या आणि त्यांनी व्हर्नॅक्युलर फायनलपर्यंत म्हणजे 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. सेवा सदनातच त्यांना समाजकार्याची जाणीव आणि दिशा मिळाली. काकासाहेबांची नोकरी बारामतीत असताना त्यांची ओळख गोविंदराव जिजाबा पवार यांच्याशी झाली. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील म्हणजेच आपल्या पंचक्रोशीतील नांदवळ हे पवारांचे मूळ गाव. डलहौसीने साताऱ्याच्या दत्तक वारशाला नकार दिल्याने उठलेल्या बंडानंतर इंग्रजांनी अनेक गावं उद्ध्वस्त केली आणि त्याच काळात पवार कुटुंब नीरा नदीकाठाने काटेवाडी येथे येऊन स्थायिक झाले. गोविंदरावांना शारदाबाई पाहता क्षणी आवडल्या आणि त्यांनी विवाहासाठी मागणी घातली, पण घरच्यांनी विरोध दर्शवला आणि म्हणून काकासाहेबांनी सत्यशोधक पद्धतीने 1926 मध्ये त्यांचा विवाह लावून दिला. विवाहानंतरही शारदाबाईंच्या शिक्षण वृत्तीला आणि सार्वजनिक जीवनाला गोविंदरावांनी कायम आधार दिला. अत्यंत जिद्दीने त्यांनी राजकारणात पाऊल टाकलं. 1938 साली त्यांनी जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आणि पुणे जिल्ह्यातील महिलांसाठी राखीव जागेवर त्या बिनविरोध निवडून आल्या. पुढील 14 वर्ष त्या बोर्डाच्या एकमेव महिला सदस्य राहिल्या. कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी कधीही बैठक चुकवली नाही. गरोदरपणातही त्या बारामती, दौंड, पुणे रेल्वेने प्रवास करत बैठकींना उपस्थित राहत असत. बांधकाम, शिक्षण, शेती अशा समित्यांवर त्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली. मोतीबागेत राहायला गेल्यानंतर पवार कुटुंबाला अभूतपूर्व दुःखांना सामोरं जावं लागलं. एके दिवशी जोराचा वारा आणि पाऊस असताना पडक्या भिंतीचा ढिगारा पडून पहिला मुलगा यशवंत ढिगाऱ्याखाली दबला गेला. 1.25 वर्षाचाच असताना त्याचा मृत्यू झाला. दुसरा मुलगा, त्याचंही नाव यशवंत ठेवण्यात आलं, पण तो अवघा 2 महिन्यांचा असतानाच 1943 मध्ये त्याचाही मृत्यू झाला. हे दोन्ही मृत्यू शारदाबाईंच्या मनावर खोल जखमा उमटवून गेले. 2 सप्टेंबर 1962 रोजी ज्येष्ठ मुलगा वसंतराव पवार, नामांकित फौजदारी वकील, याची हत्या झाली. जमीन विवादातील खटल्यात त्यांनी एका व्यक्तीची बाजू घेतली, खटला जिंकून दिला आणि नंतर त्यातील काही जमीन खरेदी केली. हे लक्षात घेऊन खटला हरलेल्या भावाने रागाच्या भरात शेतात फेरफटका मारत असताना वसंतरावांवर गोळ्या झाडल्या. या मृत्यूनंतर शारदाबाई कधीच पूर्ण सावरू शकल्या नाही. त्या पायऱ्यांवर बसून राहायच्या आणि खोल अस्वस्थ होत जात. खरं तर शरद पवार नव्हे तर शारदाबाई पवार या पवार कुटुंबातील पहिल्या राजकारणी. त्यांनी लोकल बोर्डात काँग्रेसचा आधार घेतला, मात्र
त्यांची बीज लढवई शेतकऱ्याची होती. कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेदे अशा मंडळी पवारांच्या घरात येत जात असत. पुढे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाल्यानंतर शारदाबाई वैचारिक दृष्ट्या या पक्षाच्या जवळ गेल्या. पण काँग्रेस विचारांच्या शरद पवारांना त्यांनी कधी अडवणूक केली नाही. लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथेत शरद पवार याबद्दल सांगतात, आम्ही दोघं म्हणजे शारदाबाई आणि शरद पवार हिरिरीनं आपापली मतं मांडायचो. बाईंमध्ये वैचारिक सहिष्णुता असल्यानं आपलं म्हणणं त्यांनी कधीही लादलं नाही. फक्त मांडायच्या, म्हणायच्या तुझी मतं वेगळी आहेत, त्या बाबतीत अधिक खोलात जाऊन अभ्यास कर आणि मग अंतिम काय ते ठरव. पण शरद पवार पुढे काँग्रेसच्या विचारांसोबतच राहिले. शारदाबाई पवार मात्र शेवटपर्यंत शेकापच्या विचारांच्याच राहिल्या. शरद पवार 1967 साली ज्यावेळी पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले तेव्हा अनंतराव पवार म्हणजेच अजित पवार यांचे वडील यांनी शरद पवारांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यावेळीही शारदाबाईंनी अनंतरावांनाच आधार दिला. आपली विचारसरणी त्या आड अजिबात आणली नाही. शरद पवारांचं यश आपल्याला पाहता यावं असं शारदाबाईंना नेहमी वाटत असे. 1972 साली शरद पवार दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेल्यानंतर त्यांना गृह, सामान्य प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा या खात्यांचं राज्यमंत्रीपद मिळालं. हे यश शारदाबाईंना पाहता आलं कारण 2च वर्षांनी म्हणजे 12 ऑगस्ट 1974 रोजी त्यांचं निधन झालं. निधनापूर्वी काही दिवसांपासून त्या बेशुद्ध अवस्थेतच होत्या. त्याच अवस्थेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संघर्ष आणि कर्तृत्वाच्या बळावर नेतृत्वाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या पवित्र मातृशक्तीला आमचा शतशः मानाचा मुजरा. धन्यवाद.